आईला कोणतरी असं बोललंय आणि ते आपल्याला खोटं करून दाखवायचंय, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचंय. तर मला तिथे पोहोचायचंय की उद्या जाऊन माझ्या आईला ते लोक हे बोलतील की अरे तुझ्या मुली इथे पोहोचल्या, हे मला फक्त ऐकायचंय. आणि मी आता खूप आतुर आहे आणि ऑलमोस्ट पोहोचलीच आहे तिथेपर्यंत. की लहानपणी आपण ऐकतो ना, ते कानावर येतं आपले की तुझ्या मुली अशाच आहेत, म्हणजे मम्मीला बोलताना की तुझ्या मुली अशाच आहेत, तुझ्या मुली कायच करू नाही शकत, त्यांना घरातली कामं शिकव, हे शिकव, ते शिकव, बोलायची पद्धत नाही. त्यांनी खूप काही केलं आणि पर्सनली माझ्या मम्मीला खूप प्राऊड फील होतो या गोष्टीचा की मी आता इथे आहे. तिच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की मी जॉब करून संध्याकाळी रात्री, कोणती आई कोणत्या पोरीला एवढ्या रात्री नाही सोडणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण आपल्या कामाला आधी प्रायोरिटी दिली पाहिजे. मला हेच बोलायचंय की बाकीच्या सगळ्या गोष्टी लांब, फक्त तुम्ही पहिलं हे प्रायोरिटी तुम्ही दिलं पाहिजे की तुमचा स्टॉल त्या दिवशी जर आपण टाकलाय तर त्या दिवशी लागलाच पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कसं वाटतं पॉडकास्ट मध्ये? खूप मस्त वाटतंय. आमच्यासाठी हा खूप मस्त एक्सपिरियन्स आहे, कारण की पहिलाच प्लॅटफॉर्म आम्हाला एवढा भारी भेटलाय की तिथे आम्ही आमचं पूर्ण इंट्रोडक्शन करू शकतो की काय प्रोडक्ट किंवा सगळ्या गोष्टी. येस, कारण की म्हणजे एक बिझनेस ओन करणं एक डिफरंट गोष्ट आहे आणि एक इन्स्टा ऍज अ इन्फ्लुएन्सर ठेवणं म्हणजे एक वेगळी गोष्ट आहे. पण एका स्टॉलवर बसणं आणि तिथून एका पॉडकास्टमध्ये बसणं तर ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्हाला पॉडकास्टमध्ये तुम्ही बसताय, आपण खूप दिवस झाला प्लॅन चालू आहे आपला पॉडकास्ट करायचंय, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या कस्टमरला, तुमच्या ऑडियन्सला सांगायच्या होत्या. तर आता तुम्हाला बसून कसं वाटतं या पॉडकास्टमध्ये? जसं सगळ्यांना माहिती की तुमचं इंस्टाग्राम आयडी पेस्टल नॉट म्हणून आहे, पण सगळ्यांना हे नाही माहिती की ऍक्च्युअली तुमची नावं काय आहेत. तर दोघी स्वतः इंट्रोड्यूस करा ऑडियन्सला की तुम्ही ऍक्च्युअली हाय कोणी कुठून बिलॉंग करता. माझं नाव सुकन्या महेंद्र हजार आहे. माझं नाव पूनम सुर्वे, मी ते कोपरखैरमध्येच राहते आणि मी बेलापूरला राहते. मी बेलापूर वरून घणसोलीला स्टॉल लावायसाठी. तर जशी की सुकन्या तू बोललीस की तू बेलापूरला राहते आणि घणसोली ते बेलापूरचा डिस्टन्स खूप मोठं आहे आणि आपल्याला सगळ्यांना हे पण माहिती आहे की तुम्ही ऍज अ पार्ट टाइम म्हणून हा बिझनेस करताय, तू एका जॉबला पण आहेस. तर बेलापूरवरनं घणसोलीला येणं ट्रॅव्हलिंग करणं स्टॉलसाठी, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्यांचा स्टॉल 7:30 to 9:30 असतो आणि तो एक डिस्टन्स खूप मोठा आहे आणि रात्रीच एका मुलीला इथून तिथे जाणं खूप ही म्हणजे रिस्की गोष्ट आहे. तर तू त्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करतेस? मी जॉब वरून सुटते. मी ऍक्च्युली उलव्याला जॉबला आहे, पण तिथून मला ट्रेन वगैरे काहीच पॉसिबलच नाहीये की तिथून लवकर डायरेक्ट ट्रेन भेटेल. तर मला तिथून ट्रॅव्हल करायला लागतं नेरूळच्या स्टेशनला, आणि नेरूळच्या स्टेशनवरून जेव्हा संध्याकाळच्या टाइमची आपण ठाण्याची ट्रेन पकडतो तो सगळ्यात मोठा स्ट्रगल आहे, कारण की खूप गर्दी असते, खूप गर्दी असते ठाण्याच्या ट्रेनमध्ये. आणि मग लेट होतो यायला कधी कधी, तर ही सांभाळून घेते सगळ्या गोष्टी. ठीक आहे, पण खूप ट्रॅव्हल करावं लागतं. ठाण्याच्या ट्रेनमध्ये चढणं हाच मोठा स्ट्रगल. येस येस, त्या टाइमला चढलो तर डायरेक्ट ठाण्यालाच होतं मध्ये नाही. जसं मी पण जॉब करतो, मला पण माहिती आहे तो एक पीक आवर असतो, त्यामध्ये सगळ्या ट्रेन्सला गर्दी असते. आणि टू बी ऑनेस्ट म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही जे स्ट्रगल करताय, कारण की आपण जसं आता या जनरेशनमध्ये बघतो की लोक कष्ट करायला नाही बोलतात, त्यांना सगळं आयतं बसलेलं पाहिजे, पण त्या जनरेशनमध्ये तुम्ही एवढा हसल करताय, एवढं स्ट्रगल करताय. तुम्ही स्वतः तुझ्या हा पूर्ण जो बिझनेस आहे तुम्ही स्वतःच्या नावावरती ओपन केलाय. एका रील म्हणून तुम्ही एवढं पुढे आला आणि तुम्ही हे सगळं अरेंज केला सगळ्या गोष्टी, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. तर मग या जसं आपल्याला माहिती आहे की आता रिसेंटली हा बिझनेस खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे क्रॉशेटचा. तर मग ह्याची कल्पना तुमच्या मनात कशी आली की आपल्याला हा बिझनेस चालूच करायचा आहे? स्टार्टिंगला 11th-12th मध्ये जॉब करायची परमिशनच नव्हती. 11th-12th फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. मग तेव्हा आमच्या मम्मीकडे मशीन आहे, सो तेव्हा मी स्टार्टिंगला स्क्रंचीज बनवायची, आपले केसात घालायचे रबर्स असतात ते स्क्रंचीज बनवायची. घरात बसून काय करायला असायचंच नाही दिवसभर, कारण की 12 वाजता कॉलेज सुटलं की तिथून घरी दिवसभर करायचं काय, झोपायचं नाही, काम शिकायचं ऑल टाइम. मग ते मम्मीचं बघून बघून स्क्रंचीज शिवायला लागली. मग माझे जवळचे फ्रेंड्स लोक आहेत त्यांना घालायला द्यायची मी की छान आहे. मग त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आला की छान आहे, तू इन्स्टावर टाक वगैरे. आणि तेव्हा मग मी इन्स्टावर टाकायला लागली तर मला रोज ऑर्डर्स यायला लागायचे की मग तसंच छोटं छोटं करत मी खूप मोठा बिझनेस चालू करायचा प्लॅन चाललेला. मग इन्स्टावर टाकत गेली तसं तर ऑर्डर्स यायला लागले मला तिथून स्क्रंचीजच्या थ्रू. त्याच्यानंतर 2 ते 1.5 वर्षानंतर मी थोडंसं ट्राय म्हणून हे क्रोशेटचं चालू केलं. म्हणजे मी एक रील बघितली होती, त्या थ्रू मी असं बघितलं की
क्रोशेट खूप जास्त व्हायरल आहे हा. तर ट्राय केलं की चला करूया, आपण करून बघूया. हम्म. मग हे पण मी चालू केलं. त्याच्यानंतर मग माझी एक फ्रेंड आहे, ती हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. हम्म. तर एक दिवस ती मला बोलली, मला दे, मी घालून बघते, माझ्या थ्रू तुला खूप सारे ऑर्डर्स येतील हा. असं. तर मग मी तिला एक क्लिप घालायला दिला, क्रोशेटचा सनफ्लॉवरचाच क्लिप होता. हा. तिच्या थ्रू मला हॉस्पिटलमधून एवढे ऑर्डर्स आले की खूप छान एक्सपिरियन्स होता तो हम्म. माझ्यासाठी, की आपण एक प्रोडक्ट जर आपण कोणाला दिलं युज हा. करायसाठी, तर त्याच्या थ्रू आपल्याला खूप सारे ऑर्डर्स येऊ शकतात. कारण की हे एवढं अट्रॅक्टिव्ह आहे हम्म. की समोरचा माणसाने बघितलं तर ते लगेच परचेस करायला भागच हा, पाडतो की yes. चला घेऊया आपण आणि युज करून बघूया कसं काय आहे. तर मग ही झाली तुझी स्टोरी. आता मला तिच्याकडून ऐकायचंय तुझी सुरुवात कशी झाली. माझ्या घरी असं जॉबला वगैरे परमिशन होती, पण असं म्हणजे स्वतःचं काहीतरी हम्म. करायचं. मग त्याच्यानंतर मी पहिले क्रोशेट मध्ये हा. नव्हते, मी लाईक बुके किंवा हँडमेड गिफ्ट, हँडमेड बॉक्स हम्म. असं सगळं करत होते. मग तेच माझं रुटीन चालू होतं, जॉब परत मग हे साईड बाय साईड बिझनेस. मग त्याच्यानंतर कॉलेज. हा. मग त्याच्यानंतर सडनली असं मनात असं आलं की काहीतरी वेगळं करायचं हम्म. आपल्याला, की डेली लाईफ मध्ये आपल्याला हे नकोय. कुठेतरी 4 लोकांनी आपल्याला ओळखलं हा. पाहिजे, कुठेतरी आपलं एखादं नाव झालं पाहिजे. मग सडनलीला फोन केला सकाळी, आणि आता असंच नाही की आपल्या फ्रेंड सोबत आपण बिझनेस हा. येस. प्लॅन करतो, बिझनेस सजेस्ट करतो बेंच पार्टनर सोबत. तसं हिला कॉल केला मॉर्निंगला की काहीतरी करूया सोबत आपण, हे जे डेली चालू आहे ते नको. मग त्याच्यामध्ये आम्ही थोडं प्रोग्रेस करून मग कॉल केला. फर्स्ट टाइम आपण कॉल केलेला तेव्हा आमचं एवढं फिक्स नव्हतं की लाईक हा आपण बघूया हे. मग त्याच्यानंतर परत आमच्यामध्ये 1-2 वीकचा गॅप झाला. मग नेक्स्ट कॉल केला तेव्हा झालं की नाही, तू आत्ता ये रेडी होऊन, आपण जे काय ते आजच सुरू करूया. मग तसा कॉल केला. त्याच्यानंतर हळूहळू एक एक गोष्टी त्या दिवशी परचेस केल्या. तर जसे तू मध्ये गोष्ट बोललीस की आम्ही बेंच पार्टनर होतो, तर आता माहिती आहे की तुम्ही 5 वर्षांपासून सोबत आहे. Yes, हा. तर मग हीच का, हीच पार्टनर का? होय. कारण की आपण थ्रूआउट लाईफ आपले खूप मित्रमैत्रिणी असतात. आपण जसं तुम्ही बोला की तुम्ही कॉलेजमध्ये पण आपण तिकडे पण जो अमक मित्र असतात, मित्रमैत्रिणी. मग हीच बालपणीची मैत्रीण का तुम्ही बोलली? हे झाली बालवाडीची मैत्रीण. आम्ही 5th स्टँडर्ड पासून एकाच स्कूलमध्ये, आफ्टर दॅट एकाच कॉलेजमध्ये होतो. आम्ही फक्त 11th-12th एकत्र होतो. मग त्याच्यानंतर वेगळे झालो 1-2-3 वर्षांसाठी. मग आता बिझनेस पार्टनर मध्ये रिटर्न सोबतच खूप आम्ही चढ उतार केलेले आहेत फ्रेंडशिप मध्ये पण, की जसं भांडणं तर होत राहतात. 10-12 फ्रेंड्स होतात, पण त्याच्यातले मोजकेच निवड एका पर्यंत येऊन म्हणजे ग्रुप असतो त्यातला एकच जो आपल्यासोबत पुढे जातो. एंड ऑफ द टाइम पर्यंत. तर मग जसे तू बोलले आम्ही खूप सारे अप्स अँड डाऊन्स बघितले, तर ते आम्हाला ऐकायला आवडतील. कारण की तुम्हाला नेहमी सगळ्यांनी स्टॉलवर बघितले, तुम्हाला हसता खेळताना बघितले, व्हिडिओज काढताना बघितले, ते तुम्ही कंटेंट बनवता. मग तुमच्या मैत्रीमध्ये असे काय अप्स अँड डाऊन्स आलेले तुम्हाला जे सांगायला आवडतील ऑडियन्सला? जसं होतं ना की दोघांमध्ये नेहमी तिसरा येतो, किंवा काही गोष्टींमुळे. आता आम्ही स्कूलमध्ये तर म्हणल्यावर ते असं नाही ना की खूप सारे फ्रेंड्स असतात. मग त्याच्यामध्ये तिच्याकडून झालं होतं असं, तिची फ्रेंड झाली होती. मग तिकडे कुठेतरी दोघांमध्ये तिसरा आला तर काही गोष्टींमध्ये होतात प्रॉब्लेम्स येतात. कारण की आम्ही क्लासला, इव्हन त्या टाइममध्ये मी क्लासला एकत्र होतो, स्कूलला एकत्र होतो, जायचा रूट आमचा सेम होता. मग कुठेतरी मग तिथे मी एकटी पडायला लागली की ती कुठेतरी वेगळीकडे थोडीशी सरकत गेली. पण तेव्हा मला गट फिलिंग्स होत्या की काही झालं तर ती येणार आमच्याकडे. हा. मग त्याच्यानंतर थोडेसे प्रॉब्लेम्स झाले, पण त्याच्यानंतर तिला पण त्या गोष्टी फील व्हायला लागल्यानंतर की हा कुठे काय चुकीचं आहे, बरोबर आहे, काय गोष्ट. मग त्याच्यानंतर थोडी इश्यू झाल्यानंतर परत आलो. तर मग सुकन्या तू काय ते बोलशील? असं झालं की आपण एखाद्या माणसाच्या मागे पळत जातो, बट एक टाइम नंतर आपल्याला असं वाटतं की बस आपण खूप एफर्ट्स घेतले. मलाही रडेल. बट आता मला काही फिलिंग्स नाही त्या गोष्टीबद्दल, की मला आठवतच नाहीत त्या गोष्टी, आणि मी डिलीट करून टाकल्यात माझ्या आयुष्यातून, की मला ते आठवायचंच नाहीये. आणि मी खूप एका टाइम नंतर आपण हे डिसाईड करतो की आता बस, आता आपण जायचंच नाही. पण त्याच्यानंतर काय व्हायला लागलं की लोक येऊन मला बोलायला लागले की हे असं झालं, ते तसं झालं, तिच्याकडून असं होतंय तसं होतंय. पण मग मी ते लेट गो करायची की काय करायचंय, मला ऐकायचंच नाही, मला जर त्यात पढायचंच नाहीये तर मी ऐकू कशाला त्या संदर्भातल्या गोष्टी. तर मग मी सोडून दिलं. मग नंतर माझ्या ते डोक्यात पण आलंच नव्हतं एवढे वर्ष, आता हे तुम्ही विचारलं तेव्हा डोक्यात आलं. मग ऍक्च्युली ऍट द एंड मॅटर काय करतं की तुम्ही सोबत येतात. म्हणजे लाईफमध्ये आता प्रत्येकाची मैत्री असते, बालपणीचे मित्र असतात. माझ्या पण आयुष्याचे मित्र मैत्रिणी आहेत ज्यांच्या काही XYZ रिझन म्हणून आम्ही पण बोलणं बंद केलं. मग असे रिझन्स येतात की काही सिच्युएशन की आपण हे करतात, की काही वाईट गोष्टी झाले किंवा काही, पण
ती तिच्या मार्गाला लागली, मी माझ्या मार्गाला लागले. सो आता ते प्रश्नच येत हा. नाही की काय बोलायचं आणि काय संबंधच येत नाही ना की कोणत्या गोष्टीवर बोलायचं बोलायचं आपल्याला ते. जाऊन. आणि एका पॉइंट नंतर असं होतं की आता किती जरी जवळ आलो आणि किती जरी काही झालं, देवाने जरी जवळ आणलं तरी आपण परत पहिल्यासारखं नाही होऊ शकत. आणि मनातून ती इच्छा नाहीये की परत पहिल्यासारखं काही व्हायचंय किंवा व्हायचंय परत. ती बॉन्डिंग पाहिजे आपल्याला. एकदा गेलं की गेलं डोक्यात. म्हणजे ती खंत राहते मनात एक गोष्ट. हा. शेवटी आपलं काय झालं तरी. पण ऍट द एंड मॅटर करतो तुम्ही सोबत येता, तुम्ही एका स्वतः बिझनेस रन करताय दोघांजण मिळून. तर आता आपण रिसेंटली खूप साऱ्या गोष्टी बघतो, जसं की आपण आता एक समज कोणतरी मुलगा किंवा मुलगी नवीन बिझनेस पण ओपन करताय, तर ऍज अ इंडिव्हिज्युअल त्याला बिझनेस ओपन करणं खूप मोठी गोष्ट असतं. मग त्यामध्ये आपण काय करतो की ऍज अ पार्टनरशिप करू कोणासोबत तरी, कोणातरी मित्राला सोबत घेऊ आपण, असं करून एक बिझनेस ओपन करू. बट तिथे लोकांचं असं मत येतं की काय बोलतात बेस्टी लोकांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत बिझनेस नाही करायचा, तर टिकत नाही, ते ऍट द एंड मैत्री खराब होते. तर या बोलणं तुमचं काय मत आहे? आमचं असं म्हणणं आहे की हर टाइम तुम्ही हेच विचार नाही करायला पाहिजे, पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे की जर आपण दोघी सोबत आलो तर आपण कुठे जाऊ शकतो. भांडणं काय होत राहणार आहे. ज्या दिवशी आम्ही हे ठरवलेलंच आहे बिझनेसच्या, ज्या दिवशी आम्ही स्टॉल टाकणार होतो त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही हे ठरवलंय कितीही काही भांडणं झाली तरी ती त्या दिवसापुरती असतात. पुढे जाऊन आपल्याला एकत्र काम करायचंय. जे पण काही पर्सनल गोष्टी आहेत त्या बाजूला, जे पण काही आहे ते आजच्या दिवसातच संपलं पाहिजे. उद्यावरती गोष्ट गेली नाही पाहिजे. उद्याचा दिवस आपल्यासाठी नवीन आहे, त्याच्यासाठी आपल्याला खूप काही ट्राय करायचंय, अजून वेगवेगळ्या गोष्टी. तर कालच्या दिवसाचं कालपर्यंत, उद्यापासून आपण न्यू स्टार्ट. ते कसं असतं, रिलेशन असो फ्रेंडशिप असो, ती कधीच 50-50 नसते. कधी ती 70 असेल, मी 30 असेल, ती 60, मी 40, कधी ना कधी तरी अप्स अँड डाऊन्स असतात. आमचं पण तेच होतं की जिथे भांडणं होतील ना, तू तुझी शांत हो, मी माझी शांत. किती, कारण की जर आपण एवढ्या वर्ष सोबत होतो बट ऑलवेज आपली भांडणं होतं. जसे घरातल्यांसोबत आपण जेवढा टाइम स्पेंड करत तेवढा आपण करतो, त्याच्यामुळे कुठेतरी भांडणं होतात, कुठेतरी तुझं माझं होतं. तिकडे तू तुझी शांत हो, मी माझी होते. पण आपला जो नेक्स्ट कॉल असेल ते सगळं विसरलेलं असतं की जाऊ दे, की ठीक आहे, तू तुझ्या जागी शांत, तू तुझ्या जागी बरोबर आहे, मी माझ्या जागी बरोबर आहे. असं खूप आमचं पण झालंय की खूप भांडणं होतं, पण एक सडन पॉईंट नंतर जे आमचं 2 तासांनी कॉल होतो ना, तो नॉर्मल की हा, ह्या कामाचं काय झालं, ह्या ऑर्डरचं काय झालं, आणि दोघे पण मिटून जातात. ऍट द एंड मॅटर काय करतं की दिवसाच्या एंडला बोलणं झालं पाहिजे, किंवा दुसऱ्या दिवशी बोलणं, म्हणजे आजची भांडणं उद्या नाही गेली पाहिजे. कसं आम्ही दोघी एकमेकींना पहिल्यापासून ओळखतो, त्याच्यामुळे मला माहितीये की तिला कोणत्या गोष्टीचं राग येणार. जरी मी ती गोष्ट करत असेल ना, तरी मला माहिती असं हिला ही गोष्ट कंटाळणारच आहे पुढे जाऊन, हिला नाही आवडणार आहे असं. तर जशी तू आता एक बोललीस की यामध्ये की सुकन्याला, तुला माहिती आहे सुकन्याला काय वाटतं, सुकन्याला कुठली गोष्ट हर्ट करते, सुकन्याला कुठल्या गोष्टीवर राग येणार आहे. तर तसं एका बिझनेसमध्ये आपल्या पार्टनरला ओळखून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की आपल्याला माहिती नाही समोरच्याला काय गोष्टी हर्ट होणार आहेत, तर ते काय ना काय आपलं खटकणार दोघांच्या एकमेकांमध्ये. तर आणि रिसेंटली त्याच सगळे जे आता नवीन इन्फ्लुएन्सर येतात किंवा नवीन जे पार्टनर्स करतात बिझनेसमध्ये, त्यांच्यामध्ये ही गोष्ट कमी असते. म्हणजे ते कसे आजकालचे मैत्रिणी घेतात आणि मित्रमैत्रिणी घेतात आणि आपला बिझनेस ओपन करतात, पण त्यांना माहितीच नाही की समोरचा व्यक्ती काय फील करतो, समोरच्या व्यक्तीचे म्हणजे कॉन्स काय आहेत आणि म्हणजे ऍडव्हान्टेजेस काय आहेत त्या गोष्टीचे. तर मग तू त्यांना काय गाईड करशील? समजा कोणाला तरी एक पार्टनरशिप करायची, पार्टनरशिप मध्ये बिझनेस ओपन करायचं, तर तुम्ही दोघी काय सांगाल त्यांना, की काय कुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे पार्टनरशिप करताना? एक तर पर्सनल गोष्टी लांब ठेवल्या पाहिजे, की काय करायचंय काय नाही करायचंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण आपल्या कामाला आधी प्रायोरिटी दिली पाहिजे. मला हेच बोलायचंय की बाकीच्या सगळ्या गोष्टी लांब, फक्त तुम्ही पहिलं हे प्रायोरिटी तुम्ही दिलं पाहिजे की तुमचा स्टॉल त्या दिवशी जर आपण टाकलाय तर त्या दिवशी लागलाच पाहिजे, किंवा आपल्याला कस्टमरशी कसं बोलायचंय, काय करायचंय, किंवा समोरचा काय बोलतोय. आणि जर मला पटत नाहीये की ही समोरच्या कस्टमर सोबत काय बोलते, तिथे मला कसं पॉइंट चेंज करून बोलता यायला पाहिजे, हे आपण आधीच स्वतःच ठरवलं पाहिजे की कसं कस्टमरशी बोलायचंय किंवा काय करायचंय. तू काय बोलशील पुन्हा? माझं असं आहे की मग ह्या सगळ्या गोष्टी सांगून तुम्ही पहिलेच पार्टनर चॉईस नीट करा, की ज्याच्याकडून तुम्हाला पुढे त्रास होणार नाही. की बिझनेस ही गोष्ट आहे ना, की आपण 4 माणसांच्या समोर आलेलो असतो, त्याच्यामुळे इन्स्टंट ही गोष्ट करून चालणार नाही की मला तर तुझं पटत नाहीये, तू तुझं वेगळं. ही गोष्ट आपण नाही करू शकत. आपण 4 माणसात आलो, आपल्या 4 गोष्टी एकत्र आलेल्या असतात. बिझनेस नंतर आपला प्रॉफिट म्हण, लॉस म्हण, इन्व्हेस्टमेंट म्हण, सगळं हाफ हाफ असतं. त्याच्यामुळे बिझनेस करायच्या अगोदरच तुम्ही तो पार्टनरच व्यवस्थित चूज करा, की जेणेकरून पुढे प्रॉब्लेम होणार नाही. कारण की आपल्याकडे पुढे लेट्स गो ऑप्शन नसतो, किंवा मी नाही करू शकत हा ऑप्शनच नसतो आपल्याकडे. आपल्याला कुठेतरी ते एकत्र करायला लागतं, आणि एखादा कुठेतरी चुकतोय किंवा काय, तर ते तुझं काम आहे की तू त्याला समजून घे किंवा ऍडजस्ट कर किंवा वॉट एव्हर, की दोघांचे मिळून मतं मांडली पाहिजे. एकाच्या कोणाचे मतं मांडू नका.
दोघांचे मिळून मतं मांडून एक त्याच्यातून कोणतं तरी निर्णय करा. जर ही माझं आज ऐकते ना तर मी हिचं उद्या ऐकलं पाहिजे. असं नाही की मी हिचं ऐकते किंवा ही माझं ऐकते. दोघांची पण कुठेतरी मतं आपण तिथे अग्री केली पाहिजे. म्हणजे एकाच्या मतावर नाही चाललं पाहिजे गोष्टी. म्हणजे थोडक्यात तर तुम्ही पार्टनर म्हणजे जर तुझं माय मत आहे तर तिने तिच्याशी डिस्कस केलं पाहिजे, तिने ऍग्री केलं पाहिजे. जेव्हा कधी तिचं मत असेल तू ऍग्री केलं पाहिजे. अशा करून बिझनेस चालतो. तर जेव्हा तुम्ही घरच्यांना सांगितलं की आम्ही पार्टनरशिप मध्ये बिझनेस करणार आहे तर त्यांची काय रिएक्शन होते, त्यांचं काय मत होतं त्याच्यावर? ऍक्च्युली स्टार्टिंगला आम्ही ठरवलंच नव्हतं की हे असं सगळं काय करायचंय. ज्या दिवशी आम्ही ठरवलं त्या दिवशी माझ्याकडे जेवढं सामान होतं तेवढं हिचं सगळं सामान आम्ही काढलं, सगळं वेगवेगळं केलं. तेव्हा मी फक्त घरातल्यांना सांगितलेलं की आम्ही चालू करतोय आणि आम्ही जाणार आहे, स्टॉल लावणार आहे आज. तेव्हा ते पण एक एक्साइटमेंट होती की घरातले पण विचार करत होते की लोक नक्की काय करणार आहेत किंवा काय होणार आहे पुढे, चांगलं होणार आहे का, लोक काय बोलतील. हे आपल्या आईच्या मनात तर हे असतं ना की हे आज तिथे जाऊन स्टॉल लावणार आहेत आणि मग काय होईल, चांगलं होईल का नाही. जर चांगलं नाही झालं तर मग या मुलींना काय वाटेल की वाईट वाटेल किंवा थोडंसं अपडाऊन होतील. हे सगळं होतं. पण रिस्पॉन्स हा होता की तुम्ही चालू करताय तर तुम्ही चालू करा. तुझ्या घरी कसा होता रिस्पॉन्स? माझ्या घरी होता की लाईक पहिल्यापासून हिला ओळखतात त्याच्यामुळे असं होतं की हा हिच्यावरती पण तेवढा ट्रस्ट होता की हा तू करतेस काहीतरी तर तू योग्य व्यक्तीसोबत करतेस ना तर ते एक पॉझिटिव्ह होतं त्यांच्यासाठी. बाकी असं होतं की ठीक आहे तू तुझ्यासाठी कर, तू तुझं नाव कमव, तू तुझ्या आयुष्यात पुढे जा. चांगले सपोर्टिव्ह फॅमिली. असं आहे की ही सोबत आहे ना, तुम्ही दोघे आहात ना, मग काय टेन्शन. आणि जसं आपल्याला माहिती आहे की म्हणजे आपण नवीन कोणताही बिझनेस करतो तर आपले नातेवाईक मध्ये येतात की पाय खेचायला. जे नातेवाईक असतात, जे आजूबाजूचे लोक असतात ते आपल्या पाय खेचतात. तर तुमच्या लाईफ मध्ये असा कोणता एक्सपिरियन्स आलाय? ऍक्च्युली मला हे सांगायचंय की लहानपणी आपण ऐकतो ना ते कानावर येतं आपल्या की तुझ्या मुली अशाच आहेत. म्हणजे मम्मीला बोलताना की तुझ्या मुली अशाच आहेत, तुझ्या मुली कायच करू नाही शकत, त्यांना घरातली कामं शिकव, हे शिकव, ते शिकव, बोलायची पद्धत नाही. तर मला त्यांना आता हे सांगायचंय की तिची मुलगी काय काय करू शकते हे तुम्ही आतापर्यंत तर बघितलंय आणि इथून पुढे पण बघतच राहाल की मी काय करू शकते आणि काय नाही. आणि एक पॉइंटला असं होतं की खूप जास्त बोलतेही, पण हे जास्त बोलणं नाहीये, ते आपलं असतं ना की इगो हर्ट झालंय की आपल्या आईला कोणतरी असं बोललंय आणि ते आपल्याला खोटं करून दाखवायचंय, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचंय. तर मला तिथे पोहोचायचंय की उद्या जाऊन माझ्या आईला ते लोक हे बोलतील की अरे तुझ्या मुली इथे पोहोचल्या, हे मला फक्त ऐकायचंय. आणि मी आता खूप आतुर आहे आणि ऑलमोस्ट पोहोचलीच आहे तिथेपर्यंत. म्हणजे ऐकतेच आहे मी आता, गावाला वगैरे गेलेली किंवा लोकांच्या तोंडातून मी ऐकते की अरे हे असं झालं, हे असं करते, तू एवढी व्हायरल झाले, हे ते. मग ते मला ऐकायला आवडेल की तुझ्या मुली खूप काही करू शकतात आणि त्यांनी खूप काही केलं. आणि पर्सनली माझ्या मम्मीला खूप प्राऊड फील होतो या गोष्टीचा की मी आता इथे आहे. तिच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की मी जॉब करून संध्याकाळी रात्री, कोणती आई कोणत्या पोरीला एवढ्या रात्री नाही सोडणार. तर तेव्हा असं झालं की मम्मी एक दिवस आलेली माझ्यासोबत, तर तिने ते ट्रेन मध्ये पोलीस लोकांना बघितलं की लेडीज डब्यात रात्री असतातच पोलीस. मग तेव्हा ती असं झालं की चल कोणतरी आहे म्हणजे काही होणार नाही आपल्या मुलीला असं. तर मग मला ते खरं करून दाखवायचंय की तिच्या मुली काय करू शकतात. आणि जसं तू बोललीस तू गावीमध्ये गेली होतीस की गावचे सगळे बोलतात, नातेवाईक बोलतात की तुझ्या पोरग्या इथपर्यंत पोहोचले, व्हायरल झाले, तर तुझ्या आईची रिएक्शन कशी असते? खूप छान. तिला फिलिंग ती खूप छान आहे की जे लोक मला असं बोलत होते की तुझ्या मुली काय करू नाही शकत किंवा काय घेऊ नाही शकत, तर ती मला हे गोष्टी बोलते एकटी असली की मी खूप प्राऊड फील करते तुझ्यावर. किंवा मग येऊन ती मला मिठी मारेल की ते असतं ना की डोळ्यात आईच्या आपल्या की काय झालंय आज किंवा किती बिझनेस झालाय किंवा काय स्ट्रगल केलंस तू दमलीस का, हे सगळं ते एकदा येतं ना असं भरून. तर मग तेव्हा छान वाटतं. तेव्हा आपल्याला ती रिॲक्शन समजते की आपल्या आई वडिलांची आपल्याला कुठपर्यंत सपोर्ट करतायत ते आपल्याला आणि किती काय काय करतात. आणि ते असं होतं की चल ठीक आहे, जे लोक बोललेत ते मी आता तयारीत आहेत की ते सगळं खोटं करून दाखवायचं. आणि नक्कीच तू आईला प्राऊड करतेस आणि पुढे पण करत राहशील, कारण की एवढा तुझ्या आईने तुला सपोर्ट केलाय प्रत्येक गोष्टीमध्ये. तर तू नाव मोठं करशील आणि जे नातेवाईक होते त्यांची तोंड तू नक्कीच बंद करशील. तर सुकन्या, हा झाला तुझा विषय. आता तुझ्या घरी असा काय एक्सपिरियन्स आहे नातेवाईकांकडनं की ते काहीतरी बोललेत तुला की तुझ्या घरच्यांना और आयदर डायरेक्ट तुला बोललेत की तुझ्या पाठीमागे काय बोलले तुझ्याबद्दल? म्हणजे माझ्या फॅमिली सोडून रिलेटिव्ह मध्ये माझ्या कानावर असं कधी आलं नाही. इव्हन मला कोण कधी काही बोलतच नाही. तू घरची डॉन आहेस. असं आहे की
दीदी आहे, जिजू आहेत वगैरे, मम्मी पप्पा, ते सगळे मला सपोर्टिव्ह, ऑल सपोर्टिव्ह. म्हणजे मी बोलले मला ही गोष्ट हवी आहे तर ती हवीच आहे. मग त्याच्या आगे कधीच नसतं असं की घेऊ नकोस किंवा काय. आता माझ्याकडे माझी बुलेट आहे की मला माझा ड्रीम होतं, ते चाइल्डहुड ड्रीम की मला माझी गाडी घ्यायची स्वतःची. तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते सपोर्टिव्ह असतात की तू तुझे पैसे असेल काही असेल तू घरी आम्हाला देऊ नकोस, तुझा तू स्वतःचा खर्च कर, तुला जे हवं ते कर. त्याच्यामुळे माझ्या फॅमिलीमध्ये असं नाही. म्हणजे जी फॅमिली चांगली, नातेवाईक चांगले. नाही माझे पण चांगले आहेत तसे. नाही, काही काही नातेवाईक चांगलेच आहेत, पण असतं ना एक की तुम्ही बोलून जाता पटकन की एखादी गोष्ट तुम्ही बोललात आणि समोरच्याला ती किती हर्ट होऊ शकते. आणि ते माणूस, मी जरी लहान असली तरी मला तेवढं कळतं ना की मला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आणि कोणती गोष्ट मला विसरून जायची. आणि जर आई वडिलांबद्दल जर कोणती गोष्ट बोललेत कोण तर ते विसरणार नाही, ते कोणीच विसरलं पण नाही पाहिजे आणि विसरणार पण नाही. मी ते एक सगळं खोटं करून दाखवेन की जे तुम्ही माझ्या आई वडिलांना बोललाय ना ते ते खरं नाही होऊन देणार. येस येस, नक्कीच. आणि तू आता करतेस हे त्या गोष्टी. आणि सगळेच नसतात, काही नातेवाईकच असतात जे बोलतात. काहीच नाही. सगळे, मी असं बोलणार की सगळे नातेवाईक खराब असतात, त्यातले काय काय असतात. नातेवाईक एवढे पण सपोर्टिव्ह आहेत म्हणजे की तू करते तर तू करत राहा, पुढे जात राहा. म्हणजे जवळचे आहेत जे मम्मीच्या घराकडचे वगैरे आहेत हा, म्हणजे आहेत ना मामा मामी वगैरे असतील ते लोक, म्हणजे असं स्वतःहून. आता जागेचा पण आमचा प्रॉब्लेम झालेला तेव्हा मामा माझा स्वतःहून आला होता तिथे आणि म्हणजे बघतात ते की काय प्रॉब्लेम आहे, की आपण कुठेपर्यंत त्यांना सपोर्ट करू शकतो किंवा काय काय करू शकतो. सो ते जेवढं त्यांच्याकडून होतं माझ्यासाठी करणं तेवढं ते लोक करतात. चांगलं आहे ते. मामा आम्ही सपोर्ट करताय तुम्हाला. आणि जसं तू मध्ये एक बोललास की तुमच्यामध्ये एक स्टॉलचा इश्यू झाला होता, तर मी असा प्रश्न विचारेन तुम्हाला की म्हणजे स्टॉल ओपन करण्यामागचं असेल काय, आणि तुम्हाला तर कधी वाटलं की आता जसं तू पहिले पण बोललीस की मी 1-1.5 वर्षापूर्वी इंस्टाग्रामवरती हे करायचे, सगळे कंटेंट टाकायचे व फोटोज टाकायचे, त्यानंतर असं काय सडन स्विच झालं जेव्हा डोक्यात पण हे विचार आलं की आपल्याला हे करायचं, आता स्टॉलवरती स्विच व्हायचं? पहिला मी स्टार्टिंगला रील बघितली. ठीक आहे, आपण बघतोच की किती लोक पुढे चालले आहेत, तर आपल्याला मागे नाही राहायचंय. जर आपण काहीतरी करतोय तर ते आपल्याला खूप लोकांपर्यंत पोहोचवायचंय. तर मग तसाच एक दिवस बोलता बोलता कॉल केला, तर त्या कॉलवर असं की चल काहीतरी करूया आपण, पण ते तिथं तेवढ्या पुरतं असतं की चल करूया आणि काही करत नाही आपण. मग त्याच्यानंतर नेक्स्ट वीक मध्ये रिटर्न कॉल झाला आमचा की नाही आता करायचंच आहे काहीतरी. सॅटर्डे होता त्या दिवशी, सॅटर्डेला ही बोलली की ये घरी. मी सगळं सामान, माझ्याकडे जेवढं प्रोडक्ट्स मी बनवून ठेवले होते तेवढे सगळे प्रोडक्ट्स घेऊन तिच्या घरी गेले. तिचे सगळे प्रोडक्ट्स आम्ही सगळं काढलं. संडेच्या दिवशी आम्ही टेबल घ्यायला गेलेलो आणि आम्ही बोललो की नाही आज करायचंच आहे आपल्याला काही करून. तर आम्ही तिथे गेलो, सगळं शॉपिंग वॉपिंग केली आणि स्टॉल लावला. बोललो की चला करून बघूया, जे होईल ते होईल पुढचं. म्हणजे तू मागे पडलीस की करायचंच आपल्याला पूनमच्या. पण मी हा सगळं आपले जे फ्रेंड्स होता, इचे फ्रेंड्स आहेत माझे, यांचा पण आम्हाला खूप सपोर्ट होता की प्लेस आता किती झालं तर आम्ही मुली होतो, तेवढ्या आमच्या ओळखी नाहीये, तेवढा कोणाशी आमचं बोलणं नाहीये जास्त. तर मग हा एक सपोर्ट असतो, जे आपले मित्र असतात जे आपण मानलेले असतात, तर त्यांना फोन करून की यार प्लीज जागा बघ किंवा ह्याच्याशी बोल त्याच्याशी बोल, असं सगळं करून एखादी जागा शोधली. मग असं करत करत जागेचा तर आम्हाला खूप प्रॉब्लेम होता पण ठीक आहे चालू आहे सगळं. मग तू जसं बोलली की जागेचा खूप प्रॉब्लेम होता, तुम्ही जागेसाठी खूप म्हणजे सर्च केला कुठे करायचं, तर मग ऍट देन तुमचा स्टॉल लागतो कुठे? आता सध्या तरी साईबाबा मंदिर घनसोली आहे ना तिथे स्टॉल लागतो, पण त्याच्या आधी मेघमल्हार सोसायटी आहे ना तिथे स्टॉल लागायचा. पण आता एक्झॅक्ट आम्हाला भेटत नाहीये लोकेशन की खूप जागेचे प्रॉब्लेम्स होतात. तर जसं पण आम्ही ठरवतो की आज आपला स्टॉल आहे तर आज आम्ही स्टोरी टाकतो. पहिला सॅटर्डे संडे आम्ही फिक्स ठेवलेलो, पण त्याच्यानंतर भरपूर सारे इन्स्टावर बघून मेसेजेस वगैरे यायला लागले. मग आम्ही तेव्हा डिसाईड केलं की आम्ही रोजच ट्राय करू, रोज लावायचा. मग तसं रोज लावतो, तर रोज आम्ही स्टोरी अपलोड करतो की टायमिंग, लोकेशन आणि प्लेस कुठे. हा, मग जर तुम्हाला शॉप करायचं असेल तुम्ही यांच्या इंस्टाग्राम स्टोरी बघा, त्या इंस्टाग्राम स्टोरीवरती त्यांचं लोकेशन टाइम नेहमी मेन्शन करतात स्टॉल लागायचे 1 दिवस पहिले आय गेस. तर जाऊन नक्की त्यांची स्टोरी चेक करा आणि ते ऍड्रेस पण देत असतील त्या ऍड्रेसला जाऊन तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या फॅमिली घ्यायचंय, फ्रेंड्सला घ्यायचंय, गर्लफ्रेंडला घ्यायचंय, जाऊन क्रॉचेट्स ते जाऊन घ्या त्यांच्याकडून आणि गिफ्ट करा आणि त्यांना सपोर्ट करा. त्यांचे इंस्टाग्राम आयडी मी तुम्हाला लिंक मध्ये देईन खाली, माझ्या बायोमध्ये पण तुम्हाला भेटून जाईल यांची पेस्टल नॉट म्हणून यांचा इंस्टाग्राम आयडी. त्यांच्या आयडीला फॉलो करा, यांचं चॅनल पण आहे युट्यूबला, तिकडे जाऊन त्यांना सबस्क्राईब करा आणि त्यांना सपोर्ट करा. तर
जसं तुम्ही बोलला की तुम्ही एक स्टॉल ओपन केला, तू हिच्या मागे लागलीस की स्टॉल ओपन करायचा 2 कॉल झाले तुमच्या, म्हणजे 2 कॉल नंतर तुमचा डिसाईड झाला की करायचंय आपल्याला ओपन. तर मग पहिला दिवस कसा होता स्टॉलचा? ऐकायला आवडेल तुम्हाला. स्टार्टिंगला मी स्टॉल लावायला गेलो. ठीक आहे, टेबल असतो, आपण स्टार्टिंगला टेबल लावतो. टेबल लावत होती ही, आणि मी फक्त पिशवी पकडलेली की ते टेबलला लावायचे 4 असतात खांब, ते पकडले होते हातात. आणि खूप धाकधूक होती मनात की काय होईल आणि काय नाही. तितक्यात एक कावळा आला आणि हिच्या डोक्यावर तिथे असं टच करून गेला. ठीक आहे, तर ते खूप तिथूनच घाबरत जास्त मनात भीती बसली की कावळा शिवलेला चांगला नसतो असं बोलतात. तिथूनच चालू झालं आमचं की अरे काय होईल काय नाही होणार, आणि खूप म्हणजे नर्वस होतो आम्ही की चांगला नसतं कावळा शिवलेला तर काय होईल काय नाही. म्हणजे कसं फर्स्ट टाइम रोडवरती राहिलं की काहीतरी या घेऊन जा, ती फिलिंग खूप वेगळी असते. टेक्स्टवर बसून कम्प्युटर समोर काम करायची सवय, तर मग हे खूप वेगळं होतं. आणि खूप घाबरलेलो आम्ही त्या दिवशी की स्टार्टिंगला लावायच्या आधीच जर असं अपशगुन टाईप झालं तर मग भीती होती मनात खूप जास्त. पण रिस्पॉन्स आम्हाला, म्हणजे जे लोक नवीन तिथं वॉक करायला येतात किंवा बाजूला वडापावची गाडी आहे, वडापाव खायला येतात, सो ते लोक येता जाता बघत होते, तर रिस्पॉन्स तेवढ्या लोकांपुरताच होता. पण नेक्स्ट डे जेव्हापासून आम्ही व्हिडिओ टाकायला लागलो, म्हणजे फर्स्ट डे जेव्हा मी स्टॉल लावला तेव्हा मी व्हिडिओज वगैरे काढले, तेव्हा ते कस्टमर लोकांना समजायला लागलं, तेव्हा लोक व्हिजिट करायला लागले. म्हणजे तू बोललीस की म्हणजे तुम्हाला असं स्टार्टिंगला वाटलं की अपशगुन येते, की कावळा तो हिला शिवून गेला, तर तो खरंच अपशगुन होता का? कारण की आपल्या मनात खूप असं टाकून ठेवलंय की काळी मांजर गेली की आडवी गेली की काहीतरी अशुभ होतं, कावळा शिवून गेला की काहीतरी अशुभ होतं. पण तुमचं एक असं एक्झाम्पल आहे की असं काय नसतं, त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. झालं नाही. त्या दिवशी खूप छान रिस्पॉन्स भेटला आम्हाला, आणि ते सगळं खोटं ठरलं की जे आम्ही विचार करत होतो की हे असं काही नसतं की कावळा शिवून गेला किंवा मांजर गेली, काही नाही. जे व्हायचंय ते हे सगळं आपल्या कष्टांवर डिपेंड करतं की आपण किती मेहनत करतोय, किती हसल करतोय. जे व्हायचंय ते होतच असतं, आणि चांगला रिस्पॉन्स भेटायचा तो भेटलाच, आणि सगळ्याच गोष्टी झाल्या. म्हणजे आपण किती कष्ट करतोय आणि कन्सिस्टन्सी किती मॅटर करते, की कन्सिस्टन्सी तुम्ही एवढ्या गोष्टी करताय, तुम्ही पेज हँडल करताय, स्टॉल रन करताय, त्यामुळे तुमचं आता जेवढं तुम्ही साम्राज्य उभं केलं ते त्याच्यामुळेच असत. कारण की लोक कसे करतात की त्यांच्या मनात एकदा विचार येतात की आपल्याला ओपन करायचं, 2 हफ्ते ओपन करतात, चांगला रिस्पॉन्स नाही भेटला की लगेच बंद करून टाकतात की नाही रिस्पॉन्स येत नाही. तर मग तुम्हाला स्टार्टिंगला इनिशियल डेजला रिस्पॉन्स कसा होता तुमच्या स्टॉलवरती? स्टार्टिंगचे डेज थोडा कमी होता, म्हणजे 1-2-3 डेज. पण जसं जसं आम्ही कॉन्टेंट टाकायला लागलो, म्हणजे बोलतो ना सोशल मीडियाचे एक चांगल्या पण गोष्टी असतात, वाईट पण गोष्टी असतात. जसं आपण कंटेंट टाकू, आम्ही डेली व्हिडिओ काढायचो, डेली असं कोणते एखादं छान मुवमेंट कुठेतरी होत असेल, आता एक लाईक सांगू शकते मी, एक आजोबा होते, ते त्यांच्या दोन्ही नातवांना असे घेऊन जातात आणि ते असे मागे लागले की आम्हाला घेऊन द्या घेऊन द्या. त्यांच्याकडे ते थोडेफार असे पैसे होते त्यांच्याकडे, त्यांना मी बोललो जेवढे आहेत तेवढे द्या, ठीक आहे चालेल तुम्ही घ्या. मग ती एक व्हिडिओ आम्ही छोटी करून टाकली. एखादा असं नवरा त्याच्या बायकोसाठी गजरा घेतो, मग अशा त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप्स होत्या, त्या आम्ही टाकल्या इन्स्टावरती. मग तसं करत करत त्या व्हायरल झाल्या की लोकांचे इमोशन्स, त्यांचे सगळे फिलिंग्स, एखादी गोष्ट घेण्यामागचं त्यांचं ते रिझन की त्या व्यक्तीला ती आवडेल. मग असं करत करत त्या रील्स व्हायरल झाल्या. मग ही आयडिया कोणाची होती की आपल्या रील्स अशा टाकायच्या दोघांपैकी? तिचं. आणि एक सांगायला मला आवडेल की पहिल्यापासूनच मी खूप पहिला पण रील टाकायची, आणि ते व्हायरल नाही व्हायचे, बिलकुल नाही व्हायचे. आणि मग मी हिलाच दिलेलं ते काम की भाई तूच व्हिडिओ बनव, तूच टाक, तुला जे करायचंय ते तूच कर, मी काय याच्यात पडणार नाही. आणि नंतर सडनली असं झालं की ही एक दिवस आली नव्हती, तर मी त्या दिवशी व्हिडिओ काढला. आणि व्हिडिओ काढल्यावर मी असंच सहज विचार केला की जाऊ दे, तर ही नाहीये आज, तर आपण व्हिडिओ टाकून बघूया काय होतंय. आणि जी ती रील व्हायरल झाली, आणि मग तेव्हा माहित होतं की तूच टाक, मी टाकलेला व्हिडिओ व्हायरल नाहीये, तूच कर, तूच टाक. पण त्याच्यानंतर जसं हिने टाकला ना, तर माझ्यापेक्षा जास्त व्ह्यूज यायला लागले. त्याच्यामुळे मग तिला मी बोलले मी नाही टाकायचं. मग ते एक चांगलं, आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की व्हायरल जाणार आहे की नाही. पण ते व्हायरल गेली, त्या दिवशी मी टाकलं त्या दिवशी ते व्हायरल गेली. आणि ती रील कोणती जी व्हायरल गेली सगळ्यात पहिली? ऍक्च्युली तो पण एक आहे किस्सा की आम्हाला त्या दिवशी गाडी आली होती, तर त्या गाडीतून सगळे सामान उचललेलं लोकांच्या, आणि ही त्याच दिवशी नेमकी गावाला गेलेली. आणि मी 4 दिवस स्टॉल बंद ठेवलेला की नाहीच चालू, ठेवूनच देत नाही, तिथे लावूनच देत नाही, तर आपण जाणार कसं.
पण एवढे मेसेजेस, एवढे कॉल इन्स्टावर की हैराण होऊन गेलो आम्ही दोघी पण. मग मी ठरवलं की नाही, मी जाते आणि जेवढं पण टाइम होईल तेवढं कस्टमर जेवढे येतील तेवढं मी 1 तासात कव्हर करेन सगळं. आणि मी गेली, टेबल लावला, टेबलवर मी फक्त क्रोशेटचं सामान लावलं होतं आणि तरी 1 तास मी लावलं. भरपूर गर्दी झाली, भरपूर लोक आले, भरपूर लोकांनी घेतलं आणि ते जे उचलायला येतात ते आले. त्यांनी मला सांगितलं की आता तू इथनं उचलच, काहीच करू शकत नाही. मग मी काय केलं, तर एक ट्रे होता, त्या ट्रे मध्ये मी फक्त हे क्रोशेटचं सामान घेतलेलं आणि हातात घेऊन उभी होती. तिथे पण माझा पूर्ण घोळका झालेला की नाही आम्हाला घ्यायचंच आहे, तू पुढे येऊन थांब किंवा काही, म्हणजे रिस्पॉन्स असतो ना की आम्ही खूप लांबून आलोय. पनवेलवरून, मालाडवरून लोक ठाण्यावरून घ्यायला आले होते त्या दिवशी. आणि मग असं आपल्याला मनात खंत होते की लोक एवढ्या लांब आलेत आणि आपण त्यांना ती गोष्ट नाही देऊ शकत. मग मी तो ट्रे घेऊन उभा राहिली आणि जस्ट व्हिडिओ काढली की किती घोळका आहे आजूबाजूला. आणि मग ती एक तशी रील टाकली आणि ती व्हायरल केली. आमचं असं पण व्हायचं की त्यांनी फोन केला की तुम्ही कुठे, आम्ही इथे आलात ना. आमचं असं की सॉरी आम्ही नाही लावला, कारण की ती गाडी यायची म्युन्सिपालिटीची, ते लोक बसूनच द्यायचे ना. बसायचं की सॉरी आम्ही, मग तुम्ही कुठे आहेत सांगा, आम्ही तिकडे येतो. मग लिटरली आम्ही घरचा ऍड्रेस दिला की आम्ही घराच्या खालती घेऊन येते इथे, मग तुम्ही इथे येऊ शकता का. झालं की हा. मग नाही म्हटलं तरी मोस्ट ऑफ कस्टमर आमचे तसे यायचे की कॉल करायचे का डीएम करायचे की इथे आम्ही आलोय, तुम्ही दिसत नाही, तुम्ही कुठे आहात, आम्ही प्लीज घराच्या येऊ शकाल का. कारण की तिकडे गेलं थोडंसं उभं राहिलं तर त्या गाड्या कंटिन्यू असतात, त्यांचा पण आम्हाला खूप त्रास झाला की उचला भरा पटकन, कोणी आलं नाही आलं, एक भीती असं की ते घेऊन गेले ना सामान ते रिटर्न देत जमा करून. येस, कधी असं झालंय की तुम्ही असं लावला ते उचलून घेऊन गेले सामान तुमचं? पण आम्ही पटकन जे फ्रेंड्स लोक असतात आपले मग फोन करून की प्लीज लवकर ये, मग त्यांचं सामान लगेच पाठवून दिलं. असं खूप स्ट्रगल आहे त्याच्या मागे की लपून ठेवणार, चोरून ठेवणार की लोक येणार कधी पण घेऊन जाऊ शकतात. कारण की ते आले ना की ते सगळं घेऊन जातात. नाही म्हणलं तर तिकडे आपला पूर्ण लॉस होऊन जाईल. जेवढा आपण एवढे दिवस सगळं एका मिनिटात निघून जातं. मग जसे आपण आता रिसेंटली पण खूप बघतोय की नवी मुंबईमध्ये किंवा इव्हन तो ठाणे पण दादर पण बघितलं तिकडे की जे स्ट्रीटवर बसतात त्यांचं आता म्युन्सिपल वाले सगळे उचलून घेऊन जातात. तर मग हा किती म्हणजे मोठा खंत आहे, कारण की ह्याच्यामुळे खूप लोकांचे बिझनेस बंद झाले. की आपण जसे बघतो आता पहिले फुटपाथवर खूप लोक बसायचे, टी शर्टचे पण घेऊन बसायचे, क्रॉशर्टचे पण असायचे. त्यानंतर मग तुम्हाला असं वाटतं की हा खूप मोठा लॉस आहे? खूप मोठा आहे. म्हणजे पहिलं असं होतं की मराठी माणूस पुढे येत नव्हता, सगळे बाहेरचे लोक. आता कुठेतरी मराठी माणसं काहीतरी करायला येतात, काहीतरी कुठल्या तरी मुली आहेत ज्या घरी बसून होत्या किंवा ज्यांच्याकडे काही काम नव्हतं त्या कुठेतरी पुढे येतात, कुठेतरी स्ट्रगल करतात. पण आता त्यांना बाहेरची नाही लावून देते किंवा उठून देतात, बसून देतात. तर तो एक खूप मोठा इश्यू आहे की एखादी ऍटलीस्ट तुम्ही जागा द्या, तुम्ही एवढं सांगा की इथे लावा, इथे नका लावू, एरिया द्या, काहीतरी तुम्ही आमच्यासाठी करायची खूप रिक्वेस्ट आहे मोठी. कारण की म्हणजे असं कुठे आहे की म्हणजे आता जे मराठी माणसं जशी तू बोललीस की आता मराठी मुली घरी असतात ते आता काहीतरी स्वतः स्मॉल बिझनेस ओपन करतायत, तर त्यांना असं कुठे की सपोर्ट भेटत नाही आता. हा, कुठेतरी सपोर्ट भेटत नाहीये किंवा काय. कारण की आम्ही जेव्हा स्टार्ट केलं ना तेव्हा आमच्या एरियामध्ये पण यन घनसोली कोपरखंडमध्ये पण ना एवढे स्टॉल नव्हते. जसं जसं आम्ही लावलं, म्हणजे असं नाही बोलत मी आमच्यामुळे, बट जसं जसं स्टार्टअप बोलतात ना, एकाने केलं त्याचं बघून दुसरा तिसरा, तर असे खूप सारे लागलेत तिकडे. एकाचा बघून दुसरा करून असं असं करतात. पण आता झालं ना की समजा आम्ही जिथे लावलं तिथे अजून 4 लोक आलेत ना, मग तिथे अजून गर्दी, त्याच्यामुळे मग ते सगळंच उठवतात. असं होतंय एकाचा बघून चालायला. आमचं पण एक मत आहे की लोकांनी केलं पाहिजे एकामेकाचा बघून करा. आम्ही पण कुठून ना कुठून तरी थोडंफार बघून आपली आयडिया टाकून सगळं सुरू केलं, ते कॉन्टेंट सुरू केले. पण काही लोक असे आहेत ना, सेम कॉन्टेंट, सेम रील, सेम सॉन्ग, ऍज इट इज सेम कॅप्शन टाकतात. मग त्याच्यामुळे आमचं कसं आम्हाला सांगत की हा तुमच्यासारखं केला त्यांनी पण. मग एक एवढंच सांगायचं की तुम्ही स्वतःचा काहीतरी कॉन्टेंट सुरू करा, स्वतःचा काहीतरी सुरू करा ज्या नावाने तुम्हाला लोक ओळखतील. दुसऱ्यांचं कॉपी करून चालू करणार. तुम्ही ठीक आहे, तुम्ही आयडिया घ्या त्यांच्याकडून, तुम्ही त्यांचं थोडंसं फार काहीतरी घ्या की ह्याच्यामध्ये आपलं आपण काहीतरी टाकू. तर असं आहे की त्यांनी त्यांचं असं त्याच्यामध्ये काही दिसत नाही, ऍज इट इज आपले सॉन्ग असतात, कॅप्शन असतात, तर ते फक्त नका करू. आणि कसं होतं ते कस्टमर तोडायची की ट्रिक आहे त्यांची की कस्टमर तुटतात की सेम सगळ्या गोष्टी विकून सेम रील टाकून. पण हा पण अनुभव आहे की दुसऱ्या स्टॉलवर जाऊन कस्टमर आमची रील दाखवून त्यांना हे विचारतात की आम्हाला यांच्याकडनंच पर्चेस. क्या तुमचा स्टॉल आहे का, हा तुमचा स्टॉल आहे का, किंवा मग आम्हाला यांच्याकडूनच घ्यायचंय असं. म्हणजे असं तुम्हाला काय रिसेंटली एक्सपिरियन्स आलाय की तुमच्या बाजूला असे स्टॉल्स ओपन केलेत तुमच्यासारखेच सेम पूर्ण सेम. कारण की तेव्हा थोडंसं आपल्याला वाटतं की नाही, पण त्याच्या नेक्स्ट डे किंवा
2 ते 3 दिवसात आम्हाला आम्ही स्वतःच्या मनालाच हे सांगितलंय की, कारण की स्वतःहून कस्टमर त्यांना पण जाऊन विचारतात ना की आम्हाला यांच्याकडूनच घ्यायचं आहे. ती रील दाखवतात कस्टमर त्यांना, आणि आम्हालाही कॉल येत आहेत की इथे 2 स्टॉल आहेत, तर ते कन्फ्युज होतात की कोणता स्टॉल आहे हा, किंवा तुमचं कोणते प्रोडक्ट्स आहेत, आम्हाला तुमच्याकडनं परचेस करायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी येतात. आणि कसं की आपले कस्टमर आपल्याकडेच येतात, त्याच्यामुळे ती एक भीती नसेल की बघा आता भाजीवाले असेल तर एकच भाजीवाला नसतो, त्या ठिकाणी 10 असतात. पण लोकांना ज्यांचा कस्टमर म्हणजे जसं प्रोडक्ट आवडतं, जशी क्वालिटी क्वांटिटी जे पण आवडतं, लोक तिकडेच येणार. हा तर आमचा गट पॉइंट आहे आता. म्हणजे माणसं कमवली पाहिजे, तुम्ही ते कमवली की म्हणजे तुमचे जे रील्स येतात ते बघून ते त्यांना विचारताय. असंही झालंय, म्हणजे 2-3 दिवसाचीच गोष्ट आहे की तुमची तर काय, तुमची ओळख आहे म्हणून कस्टमर तुमच्याकडे येतात, पण ती ओळख बनवण्यासाठी आम्ही किती काय काय केलंय ते आम्हाला माहिती. सो हे लोक फक्त येऊन असं बोलून जातात की काय सोपं आहे, यांनी असंच केलंय चुटकीमध्ये सगळं होऊन गेलंय. बट ते चुटकी वटकी काय नसतं. आम्ही खूप स्ट्रगल केलाय, रात्री 3-3, 4-4 पर्यंत आम्ही हे बनवण्यासाठी जागलोय. किंवा फक्त बनवणं ही हे नाहीये ना, याला पूर्ण टाय करायचं, मग ते जे धागे निघलेले असतात त्याला जाळायचं, पूर्ण फिनिशिंग द्यायची, सगळ्या गोष्टी असतात. फक्त असं नाही की बनवलं आणि चला जाऊन आपण देतो. ते म्हणजे लोक कसे आहेत की म्हणजे ना जे फक्त सक्सेस दिसते त्या मागची ते हसल असते, त्या मागची जी मेहनत असते. म्हणजे एक स्टॉल कुठला तरी आपण टाकतो, त्यानंतर तो व्हायरल होतो, पण त्या मागे आपण किती स्टॉलच्या मागे ती मेहनत केली, राईट फ्रॉम ते बनवण्यापासून ते स्टॉल इस्टॅब्लिश करण्यापर्यंत, ते लोकांना दिसत नाही. म्हणजे लोक कशी सक्सेस झाल्यावर टाळ्या वाजवतात तेवढंच. व्हायरल व्हायची एक गोष्ट आहे की एक रील पोस्ट केलेली अशीच सडनली की चला रील पोस्ट करूया. रील पोस्ट केली आणि त्याच रात्री मला 300+ मेसेज येऊन गेले, आणि आम्ही दुसऱ्या दिवशी थकलो रिप्लाय देऊन की कोणाकोणाला रिप्लाय द्यायची, कोणाकोणाची ऑर्डर घ्यायची, आणि कोणाकोणाला सांगायचं की तुम्ही व्हिजिट करा. खूप सारे प्रोडक्ट्स बघायला भेटतात, कारण की ऑनलाईन बघणं आणि व्हिजिट करून बघणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही व्हिजिट करता तेव्हा तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी एकदम क्लिअर बघायला भेटतात. ऑनलाईन तुम्ही एवढं बघू नाही शकत की क्वालिटी कशी आहे किंवा काय कसं आहे, ते तुम्ही बघू नाही शकत. जेव्हा तुम्ही येणार व्हिजिट करणार तेव्हा तुम्हाला भरपूर गोष्टी बघायला भेटतात. जसं तू बोललीस की जसं तू रील टाकली होतीस ती व्हायरल गेली, त्यानंतर तुम्हाला 300+ मेसेज आले, तर मग आता मी हा विचारेन की सोशल मीडियाचा किती मोठा रोल आहे एका स्टॉल मध्ये किंवा एका स्मॉल बिझनेस मध्ये? खूप भरपूर, कारण की आम्हाला हा रिस्पॉन्स आलाच नसता ना जर आम्ही व्हिडिओ टाकले असते. 90% भरपूर लोकांचं असंही असतं की नजर लागते किंवा काय, पण जर आपण टाकलंच नाही तर ते कस्टमर पर्यंत पोहोचणार कसं? जर एवढे मेसेजेस आम्हाला येत आहेत तर ते बघूनच येत आहेत ना. आणि भरपूर असंही एक्सपिरियन्स झालेत की व्हिडिओ टाकलाय, लोक येत आहेत व्हिडिओ बघून, जेव्हा आम्ही त्यांची व्हिडिओ टाकतो तेव्हा आम्हाला असं मेसेज होतो की व्हिडिओ डिलीट करण्यात आई प्लीज, माझ्या घरी खोटं बोलून आलेली. हा एक खूप मोठा पॉइंट आहे. रील व्हायरल जातात, 100K+ होतात, आणि 3 ते 4 रील अशा आम्ही ऑलमोस्ट डिलीटच केल्यात. 10 कस्टमर मधलं एखादं कुठलं ते असं होतं की मी दिसते त्यामध्ये, प्लीज ना असं. मग तेच सांगायचंय की जर तुम्ही ती व्हिडिओज बघून आलाय तर तुम्हाला माहितीये ना की हे आपण पण व्हिडिओ येणार आहात, आता कंटेंटच झाला. मग ते असं झालं की अरे जर, आणि खूप लोक असे पण आहेत की आणि माझा व्हिडिओ काढा हा तुम्ही आणि पोस्ट करा, आणि पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झाल्यानंतर तो डिलीट करायला की भरपूर जास्त व्हायरल झाला आता तो डिलीटच कर असं. पण मग मी ते तिचं थोडंसं पर्सनल इश्यू समजून मी डिलीट केला. मी बोलली जाऊ दे, काय आपल्याला परत जातील व्ह्यूज, पण तिचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. पण हे थोडं लक्षात घेतलं पाहिजे की जर आपण ते बघूनच आलोय तर आपला पण व्हिडिओ येणार आहे किंवा काय होणार आहे, तर तुम्ही आधीच आम्हाला सांगा की व्हिडिओ काढून घेणार. आणि जसं तू बोलली मध्ये की आपण एक व्हिडिओ टाकतो, काय काय व्हिडिओ असे की तुमचे 100K+ गेलेत व्ह्यूज, आणि त्यानंतर ते काढायला सांगितले, ती फिलिंग कशी असते? रडलोय अक्षरशः, कारण की 2-3 वाजता कॉल केला, 2 वाजता की अरे असं झालंय, काय करणार, नो ऑप्शन, करावंच लागेल. कारण की मग ते एक असं होतं की आपण एवढा स्ट्रगल करतो, कशासाठी करतो? रील व्हायरल व्हायचं. कारण की जोपर्यंत रील व्हायरल होत नाही तोपर्यंत आपल्याला ऑर्डर्स येणार नाही, आणि आपण करतोय कशासाठी? ऑर्डर घ्यायसाठी. सो मग ते असं होतं की अरे थोडंसं कुठेतरी वाटतं की समोरचा माणूस चुकतोय, पण आपण त्याला डायरेक्ट असं बोलू नाही शकत की नाही आम्ही नाहीच करू शकत. ते आम्ही समजून घेऊन थोडंसं डिलीट वगैरे करून रील मागे
आम्ही दोघी पण वर्किंग होतो, दोघी पण जॉबला हा. जातो, इव्हनिंगला स्टॉल असतो, रात्री आम्ही काम करतो. त्याच्या आमचा पूर्ण दिवसाचा शेड्यूल बिझी असेल तर पूर्ण दिवसाची ती एक रील असते आमची. येस. त्याच्यामुळे ते दुःख खूप असतं आम्हाला. आणि ती ऑलरेडी खुशी झालेली असते ना की Viral व्हायरल झाली. रील आज. आणि तीच रील जर तुम्ही आम्हाला सांगता येऊन की डिलीट करा तर ते थोडासा विचार करायला विचित्र. पाहिजे. हा थोडे तेच होतं की आमच्याकडे एवढी रश असते ना की आम्ही पर्टिक्युलर पर्सनला विचारू नाही शकत ना की तुम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ का. तर मग तुम्हाला माहिती आहे ना की आता आमचं कॉन्टॅक्ट किंवा समजा तुम्ही जर काही घेत आहे, जर आम्ही इथून व्हिडिओ क्लिप घेतो तर तुम्हाला ती दिसते, तुम्ही आम्हाला पर्सनली येऊन सांगा तसं की आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नका. तसं आम्हाला सांगितलं पण 1-2-3 जण आहेत, तर सांगताना मी नाही घेतलं की हा ठीक आहे आम्ही समजू शकतो नाही घेणार. तर जसे तू मध्ये बोललीस की आता तुम्हाला डीएम येतात की लोक म्हणजे तुम्ही आमचा व्हिडिओ टाकू नका, आम्ही घरात न सांगता आली आहे, तर मग तुम्ही त्या ऑडियन्सला काय बोलाल की कारण की एवढं म्हणजे कसं आपण पूर्ण दिवस वर्क करतो, त्यातून आपले 1-2 रील्स येतात दिवसाला, त्यात आपण रात्रभर बसून एडिटिंग करतो, एडिटिंग तुमचे प्रोडक्ट्स बनवता तुम्ही स्वतः हँडमेड आहेत, तर मग कुठेतरी आपल्याला ती खंत वाटते की एवढा व्हायरल गेला एक व्हिडिओ, त्यातून आपला ऑर्डर्स येणार होतात, तो व्हिडिओ नंतर काढायला लागतो. तर तुम्ही ऑडियन्सला काय सांगाल त्याबद्दल? कारण की ऑडियन्सचं कसं असतं की आमचा कन्सेंट घ्या व्हिडिओ टाकताना तुम्ही, पण मी जसं तुमचा कंटेंट बघितलाय त्यात कन्सेंट घेणं पॉसिबल नाहीये की रॅन्डम तुम्ही रॅन्डम व्हिडिओ काढताना टाकता. तर तुम्ही आता ह्या पॉडकास्ट तुमच्या त्या ऑडियन्सला काय सांगाल? आम्हाला फक्त हे असं बोलायचं की जर आपण समोरून चाललोय तर समोरचा माणूस येताना आपल्याला दिसतोय तर आपण बघतोय ना की आपल्याला समोरचा माणूस दिसतोय की नाही. तसंच हे व्हिडिओचं पण आहे की समोरचा माणूस व्हिडिओ काढतोय हे तुम्हाला दिसणार ना. ऍटलीस्ट सरळ बघून नाही दिसलं तरी वाकड्या डोळ्याने आपण बघतोच कोणती पण गोष्ट, तर ते तुम्हाला दिसतंय ना की आम्ही व्हिडिओ काढतोय. जर तुम्हाला नाहीच पाहिजे व्हिडिओ की आम्ही नाही व्हिडिओ टाकल तर तुम्ही पर्सनली येऊन आम्हाला भेटा आणि आम्हाला सांगा की व्हिडिओ नका पोस्ट करू किंवा काय, कारण की आमचा कॉन्टेंटच तो आहे की तुम्ही व्हिडिओ बघूनच आलाय, मग ते आम्ही करणारच आहे. सो तुम्ही आधीच येऊन आम्हाला सांगा, कारण की आम्ही एवढं थकून वगैरे सगळं करून येतो आणि नंतर आम्ही व्हिडिओ पोस्ट केला व्हायरल झाल्यावर तुम्ही आम्हाला हे सांगता की डिलीट करतात, ते कुठेतरी मनाला वाईट वाटते की आपण एवढा स्ट्रगल करून टाकतो, व्हायरल होतो आणि हे असं डिलीट करायला लागणं मग चांगली गोष्ट नाही. तर तू काय बोलशील पूर्ण याच्याबद्दल? मी पण तेच बोलेन की आफ्टर डिलीट आम्ही नाही करू शकत हे सगळं झालं की, तर पहिले आम्हाला तुम्ही येऊन यायचं सांगा की मला घेऊ नको, दॅट्स इट, आम्ही नाही घेणार. कारण आता हे आमचं कॉन्टेंटच झालं की ह्याच्यातून आमचे कस्टमर बनले की कस्टमर लिटरली बँगलोर वगैरे इकडून आम्हाला येऊन सांगतात की आम्ही तुमचा रील पाहिजे, किंवा कोणीतरी असं सांगतं की तू घनसोलीमध्ये राहते ना, तुझ्या कुठेतरी ते आहे, तुझा आणि मला घेऊन ये दादा तिकडून. तर मग तोच आमचा कॉन्टेंट आहे. तर आम्हाला अगोदर येऊन सांगा तुम्ही तसं की टाकू नका, नाही टाकणार. येस, कारण की ती मतलब नंतर आपल्याला काय म्हणजे ऍज अ बिझनेस होणार, एक स्मॉल बिझनेस होणार. आपण असं नाही की आपण मोठी इंडस्ट्री टाकली काय की आपल्याला ठीक आहे एक रील गेली आपल्याला काय वाटत नाही, पण स्मॉल आपण एक स्टॉल रन करतोय, त्यातून आपली रील व्हायरल होते, आपल्याला ऑर्डर्स भेटतात आणि त्यातून परत ती रील काढणं 100K आणि कसं आहे आता सध्या 100K करणं खूप मुश्किल आहे ऍज अ बिझनेस होणार. आपण असं नाही कोणतं क्रिंज कंटेंट बनवतो की लगेच व्हायरल होणार आहे, कारण की त्याच्या मागे कसा आमचा पूर्ण 1-2 दिवस असतात त्याच्या मागे. त्या एका रील मागे एका 10-30 सेकंद मागे आमचा पूर्ण 24 hours जातात. विचार करा ना, एखादी मुलगी एखाद्या फोटोवर गाणं टाकायसाठी ती जर 2 तास बघत असते की गाणं कोणतं टाकू, तर हे पण खूप मुश्किल गोष्ट आहे की आपल्याला कोणतं गाणं टाकायचंय, काय कॅप्शन टाकायचंय किंवा काय हॅशटॅग टाकायचे, ते सगळं ठरवून केलेल्या असतात गोष्टी आणि तुम्ही येऊन आम्हाला सांगता की डिलीट करा, तर ते खूप मनाला लागतात गोष्टी. लोकांना वाटतं होतं 30 सेकंडची रील नुसते काढून टाकतात, नुसतं रॅन्डम व्हिडिओ घेतात, वरती कॅप्शन टाकतात, एक गाणे टाकतात, पण त्यामागे खूप मेहनत असते. असताना व्हिडिओ काढणं ही खूप मोठी गोष्ट आहे की कस्टमर हँडल करायच्या आधी आपण व्हिडिओ काढतो, पण मग ते पण आहे ना की कुठेतरी आपल्याला व्हायरल व्हायचंय किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय, त्याच्यासाठी आपण हे करतो. तर मग ते असं वाटतं की तुम्ही आधीच बघून या की किंवा सांगा आम्हाला असं की नका काढून. तर मग जसं आता तुम्ही एवढं व्हायरल झालंय तुमच्या, जसे आपण बोलतोय पण की तुमच्या रील्स एवढ्या व्हायरल गेल्या, तर असा कोणता एक्सपिरियन्स आलाय की त्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की नाही ही पर्सन आपल्यासाठी खूप लकी आहे? अरे मी तुला सांगते जग स्टोरी आहे. माझी एक फ्रेंड आहे अस्मिता कॉलेज, तर ऍक्च्युली आमच्या ना स्टॉलर कोणी नव्हतं एवढं, म्हणजे त्या दिवस ना थोडा रश कमी होता आणि मग तिने मला फोन केला की मी येते तुझ्या इकडे, असं तुला काही घ्यायचं होतं. मग ती आली, तर ती आल्यानंतर ना खूप सारे कस्टमर जमा झाले. हा ना, तेव्हा खूप रश जमा झाली होती त्याच्यानंतर. तर मी तिला ना, ती माझ्या बाजूला उभी होती, तिला मी असं पटकन बोलली, म्हणजे तू आली ना असं खूप लकी साठी रश आली बघ खूप सारी. तर त्यातनं एक मुलगी बोलली, ए नाही मी आलेले मी लकी आहे तुझ्यासाठी, ती नाहीये. मग ही मला ते जाऊ दे ठीक आहे, खूप लकी आहे आमच्यासाठी की ती जेव्हा पण येईल ना तेव्हा गर्दी होतेच होते.
असं कधीच झालं नाहीये की ती आली आणि आमच्याकडे गर्दी नाहीये, पण ती ना सगळ्या गोष्टी बघायलाच यायची की मला आज काय नवीन घेता येईल किंवा काय, पण तिला बघायलाच भेटायचं नाही, एवढी गर्दी व्हायची. थांबायची की पहिला तू तुझं कर, तुझे कस्टमरला बघ, मी नंतर घेते. पण तिचं असं व्हायचं की अरे मी इथं बघायला आली आणि तुम्ही माझ्याकडे लक्षच देत नाही, असं व्हायचं तिचं. पण ती समजून घ्यायची, थांबायची ती की नाही पहिला तू तुझे कस्टमर हँडल कर, मी तर येतच राहील. ऍक्च्युली जसं सगळ्यांना माहिती पण आहे की ती मानलेली बहीण आहे माझी, आणि तिच्यासोबत मी 2 पॉडकास्ट केलेत आणि दोन्ही पॉडकास्टच्या रील्स 1 मिलियन आहे. जेव्हा तुम्ही माझं प्रोफाईल ओपन कराल, तुम्ही प्रोफाईल ओपन केला पहिलेच 2 व्हिडिओ दिसतील जे 1 मिलियन वाले. खूप लकी पर्सन असतो आपल्यासाठी, आणि ती आमच्यासाठी कायमच राहील की ती जेव्हा पण येईल तेव्हा आमचा बिझनेस होतच होतो. मग तुम्ही येस तर मग तुम्ही असं करा की तिलाच बाजूला ठेवा, एक खुर्ची देऊन बसवा. तर जोक सपाट. तर जस्ट आता आपल्याला माहिती आहे की तुम्ही खूप व्हायरल झाले, तर तुम्हाला स्टॉलला नक्की किती महिने झाले आता? आता मला 3 महिने प्लस झाले, पण त्या 3 महिन्यात पण कसं आम्ही 1-1.5 महिना लावलाच नसेल, कारण की 1 दिवस आड 2 दिवस आड असं लावायचो. खूप प्रॉब्लेम्स यायचे, मग प्रोडक्ट्स बनवायला टाइम भेटायचा नाही एवढं. आमची टीम आता खूप मोठी झाली आहे, ही गोष्ट एक वेगळी आहे, पण टीम मोठी झाली तर आता आम्ही प्रोडक्ट्स लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायचा ट्राय करू. जसं तू बोलल्या की तुमची टीम म्हणजे तुम्ही स्टार्टिंग दोघींपासून केली होती, पण आता तुमची एक टीम आहे, तर बेसिकली टीम मध्ये किती लोक आहेत? टीम मध्ये 11 जण आहेत, आम्ही दोघी सोडून 11 जण आहेत. आणि ते आमच्यासाठी खूप स्पेशल आहेत, कारण की त्यांच्यामुळे काय झालं माहितीये का, दोघीच आम्ही सगळं नाही, एवढे कस्टमर एवढं रश आम्ही एका दिवसात किंवा एका रात्रीत एवढ्या गोष्टी नाही बनवू शकत, आणि हे हँडमेड गोष्टी आहे, त्याला खूप जास्त टाइम लागतो. सो ते खूप जवळचे आहेत आमच्यासाठी आणि जवळचे राहतील. आणि एक मुमेंट असा येईल की आम्ही त्यांना खूप जास्त स्पेशल मुमेंट क्रिएट करू त्यांच्यासाठी, आणि त्यांना आम्ही घेऊन येऊ आणि काहीतरी सेलिब्रेशन होईल मोठा, आणि ते सगळ्यांना बघायला भेटेल. म्हणजे रिव्हील करा तुम्ही की कोण कोण ऍक्च्युली ते 11 लोक कोण आहेत, आणि ते तुमच्या बिझनेसमध्ये म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या लाईफमध्ये किती मेजर रोल प्ले करतात? माझ्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट आहेत, पर्सनली माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, आणि आता ते तिच्यासाठी पण झालं. आणि आम्ही असं फोन करतो की हॅलो प्लीज हे पाहिजे, प्लीज काही करा पण हे पाहिजे, कारण की जे मेन असतं ते सगळं होऊन जातं, बट एक पॉइंट येतो की आपल्याला टीम वाढवावीच लागते, कारण की एवढं पॉसिबल नाही होत आपल्याला. तर आम्ही विचार केला त्याच दिवशी की चला टीम वाढवायची आपल्याला, कारण की लोकांपर्यंत पोहोचायचा हा चान्स आहे आपल्याला, कारण की लोक येतात 100 गोष्टी विचारतात आणि आपल्याला त्यांना ते द्यायचंच असतं. सो आम्ही त्यांना कायम हे देतच राहू, आणि त्यांना पण स्पेशल फील करवायचंय. जेव्हा तो टाइम येईल तेव्हा आम्ही नक्की त्यांना समोर आणू. कारण कसं बघ ना, बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपण एक माल तो पर्टिक्युलर जागांना भरतो, त्याच्यानंतर तो सेल करतो, ती इझी प्रोसेस आहे. पण ह्या प्रोसेस आहे, ह्याच्या मागे जर हात बसला तर ठीक आहे, पण हे बनवेपर्यंत एक नाही म्हटलं तर 15 मिनिटं 20 मिनिटं एका मागे जातात, आणि अशा आपल्याला पर्टिक्युलर 10 बनवायचे, 20 पीस बनवायचे, तर त्याच्या मग खूप टाइम जातो, जो आमच्याकडे तर भेटत नाही आम्हाला. लिटरली हे असे सनफ्लॉवर 200 ते 300 सनफ्लॉवर दिवसाला जातात, म्हणजे तुम्ही विचार करा की किती बनवावे लागतील, आणि ते दोघींना पॉसिबल नाही किंवा तिघींना पॉसिबल नाही. त्याच्या मागे आम्हाला टीम बनवावीच लागली, आणि अजून मोठी व्हावी आमची टीम, अशी खूप मोठी अपेक्षा आहे. येस नक्कीच होईल. सो नक्की सपोर्ट करा. येस नक्कीच करतील, आणि आम्ही पण वाट बघतो तुम्ही कधी रिव्हील कराल सगळ्यांना, तुमच्या टीमला भेटवायला. मग आणि ऍज अ बिझनेस ओनर, ऍज अ तुम्ही दोघं बिझनेस रन करता, तर टीमचं होणं किती मेजर रोल प्ले करतं? टीम एकत्र असणं खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला आता समजा समोरच्या बद्दल काहीतरी वाटतंय की हा माणूस चुकतोय, तर तिथं आपलं सांगणं काम आहे, आणि समोरच्याला वाईट पण नाही वाटलं पाहिजे त्या गोष्टीचं की समोरचा माणूस काहीतरी चांगलंच आपल्याला सांगतो. तर ते खूप चांगली गोष्ट असते जेव्हा सगळे मिळून काम करतात, तेव्हा ते कुठेतरी मोठं होतं. कारण की जर आपण आता विचार केला की चल याला माझ्यावर राग आहे, आपण ते खुन्नस याच्या बाबतीत काढायचं, तर ते खूप चुकीची गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टी. पण मग असं आहे, जर टीम जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत तुम्ही काही जिंकू शकता. एक मी स्टोरी बघितली, ते एक काठी जी तुटते, पण तो जर जो बंच असेल एकत्र लवकर आपण तोडू शकतो. तसंच एक टीमचं असतं खूप महत्वाचं असतं. आणि मॅनेज कशी करतात टीम? एवढ्या 11 13 जण तुम्ही एका टीम मध्ये? नाही, मॅनेज करायचं काही नाही. मी
एकाच माणसाला मॅनेज करते जो खूप खास आहे, अच्छा. तो ती टीम Manage मॅनेज करतो. करतो. बरोबर. म्हणजे तो मॅनेजर तिकडचा. हा, असं बोलू शकतो. कारण की आम्ही आमचा जॉब आणि आम्ही एकमेकींना हँडल हा. करतो इकडे, आणि प्लस आमचं जे अकाउंट आहे, डेली डीएम्स असतात, रील पोस्ट करणं असतं, ते सगळं आम्ही इकडे करतो. बाकी ती टीम वेगळी. नाही मध्ये चांगलं वाटतं की म्हणजे एक तुम्ही आज दोघांपासून चालू केलं तर तुमची टीम आहे, आणि आम्ही पण असंच हे करतो की तुमची टीम वाढत राहावी. आणि तुम्ही एक स्टॉल आहे तर तुमचा पुढच्या भविष्यामध्ये आम्हाला अजून स्टॉल बघायला भेटतील. नक्कीच. प्लॅनिंग चालू आहे, बघायला भेटेल. येस येस नक्कीच. सो आता तुमचं काय होतं रील्स एवढं व्हायरल, तुमचं स्टॉल चालू आहे, तुमचे प्रोडक्ट्स जसं तुम्ही सांगितले अमाऊंट किती प्रोडक्ट जात आहेत तुमचे, तर कधी तुम्हाला समोरून अशी ऑफर आली फ्रँचायझीसाठी की बल्क मध्ये आम्हाला ऑर्डर द्या, आम्ही आमचा स्टॉल टाकतो तिथे, Yes, तर भरपूर. ऑर्डर तुमच्या नावाने मी दुसरा स्टॉल ओपन करतो. येस येस. लोक स्टॉलवर भेटायला येतात की आम्हाला कॉस्ट सांगा किंवा आम्हाला बल्क मध्ये हवंय, आम्हाला पण तुमच्यासारखं करायची इच्छा आहे, आम्हाला पण व्हायरल व्हायची इच्छा आहे. सो भरपूर लोक असे आलेत, मालाड वरून आलेत, पनवेल वरून, वाशी वरून, खारघर वरून, भरपूर लोक असे येऊन भेटून जातात. भरपूर लोक असे येतात विचारायला की आम्हाला पण तुमचे प्रोडक्ट्स पाहिजेत, आम्हाला पण सेल करायचा एक प्लॅटफॉर्म पाहिजे, तर तो तुम्ही आम्हाला बल्क मध्ये देऊ शकता का, किंवा आम्ही पण चालू करू शकतो का तुमच्याकडून घेऊन. तर डेफिनेटली तुम्ही करू शकता. आणि जे जे लोक येऊन मला विचारून गेलेत त्यांना ते प्रोसेसमध्ये आहे आता की आम्ही विचार करतोय त्या गोष्टीवर की किती पर्यंत किती प्रोडक्ट्स द्यायचे किंवा कसं करायचं, किंवा त्यांना गाईड कसं करायचं आपल्याला की तुम्ही कुठून चालू करा, तुम्ही कोणते कोणते प्रोडक्ट्स घ्या म्हणजे जे ट्रेंडिंग मध्ये ते प्रोडक्ट्स तुमचे जातील, ते सगळं प्रोसेसमध्ये आता. म्हणजे आपण असं बोलू शकतो की म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्हाला तुमची सेकंड फ्रँचायझी बघायला भेटेल. येस, नक्कीच. म्हणजे ही तुम्ही पॉडकास्ट मध्ये अनाऊन्स करताय Yes. की यू आर ओपन फॉर हे कोलॅबरेशन. पण करतोय की कोलॅबरेशन. मग आता तुम्ही आता डीएम्स वगैरे येतात, आम्ही आता पण रिसेंटली एक रील टाकली आम्ही कोलॅबरेशन मध्येच, तर करू शकता तुम्ही जर तुम्हाला हवं असेल, इंटरेस्टेड असेल तर. तर मग जर कोणाला तुमची फ्रँचायझी पाहिजे असेल तर ऑडियन्सला सांगा की त्यांना काय केलं पाहिजे नक्की एक्झॅक्टली. तुम्ही आम्हाला डीएम करा, बाकीची पुढची प्रोसेस सगळी आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला कसं कोलॅबरेशन असेल, किंवा तुम्हाला आमची जर फ्रँचायझी हवी असेल तर तुम्ही कसं सेल कराल, तुमचं मटेरियल घेण्यापासून ते सेल होईपर्यंत त्याचा मधला जो पण काय असेल ते सगळं आपण डिस्कस करू शकतो. तर ज्यांना कोलॅबरेशन करायचं, ज्यांना म्हणजे यांची फ्रँचायझी पाहिजे, त्यांचे प्रोडक्ट्स पाहिजे, जे तुम्ही सेल आउट करू तुमच्या एंडनी, तर जाऊन नक्की डीएम करा. जाऊ तुम्ही यांना स्टॉलवरती पण जाऊन भेटू शकता डायरेक्टली, स्टॉलचे डिटेल्स देता, स्टोरीमध्ये जाऊन स्टोरी चेक करा आणि स्वतःचा बिझनेस ओपन करा. तेच तर आता आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बोललो की स्टॉल बद्दल बोललो आपण, त्यामागचा हसल बोललो, स्ट्रगल बोललो, फॅमिली सपोर्ट बोललो. आता एक प्रश्न होता तो फ्युचर प्लॅन्स. आम्हाला फ्युचर मध्ये काय तुमच्याकडून नवीन गोष्टी बघायला भेटतील? एक तर प्रॉब्लेम आहे जागेचा, सो आम्ही काहीतरी चांगलं नवीन काहीतरी प्लॅन चालू आहे आमचा, त्याच्यात भरपूर सारे प्रोडक्ट्स तुम्हाला बघायला भेटतील. फक्त क्रोशेटच नाही, वेगळे तुम्ही रोज डेली वेअर किंवा काही असेल तर खूप मोठं प्लॅनिंग चालू आहे. सो तुम्ही थोड्याच दिवसात ते रिव्ह्यू करू आम्ही, आणि तुम्ही या, सपोर्ट करा, मस्त प्रेम द्या मला, जसं आतापर्यंत प्रेम देत आलात तसं नक्की देत राहा पुढे. म्हणजे पुढे काहीतरी मोठ्या गोष्टी येणार आहेत. येस, खूप मोठ्या येणार आहेत थोड्या दिवसात. येस, वी आर एक्साइटेड फॉर दॅट. नक्कीच बघू, नक्की तुमच्या इंस्टाग्राम आयडी चेक करू, आणि ऑडियन्सला पण आता त्यामागे हे एक्साइटमेंट लागली असेल की काय नवीन येते काय नक्की. नवीन. सो ऍट द एंड ऑफ द पॉडकास्ट तुमच्या ऑडियन्ससाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, जे तुम्ही बोला तुमच्या फ्रेंड्सने तुम्हाला सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये, तुमच्या टीमसाठी जी 11 लोकांची टीम आहे तुमची, त्यांच्यासाठी काही स्पेशल मेसेज असेल? त्यांना मला खरंच थँक्यू बोलायचंय, कारण की जर ते नसते तर आज आम्ही यापर्यंत नसतो पोहोचलो. कारण की जर प्रोडक्ट्सच आमच्यापर्यंत पोहोचले नसते तर आम्ही इथेपर्यंत पोहोचलोच Yes. नसतो. सो आम्हाला त्यांना थँक्यू बोलायचं सगळ्यात आधी, आणि असंच प्रेम देत राहा, सपोर्ट करत राहा. आपणही पुढे जाऊ, आम्ही पुढे जाऊ, तुम्हालाही पुढे घेऊन जाऊ नक्कीच. तुझा काय मेसेज असेल पुन्हा? आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट करा, सगळ्यांनी प्रेम द्या, आणि स्पेशली आमची जी टीम आहे आम्ही त्यांना घेऊन सेलिब्रेशन करू, तुमच्या सगळ्यांच्या समोर आणू. बस Yes. तसं प्रेम देता तसं देता. आणि स्पेशली तुला पण खूप थँक्यू, कारण तू आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला. कारण की ही खूप मोठी गोष्ट आमच्या दोघींसाठी, कारण की आम्ही दोघी पण खूप इंट्रोवर्ट. आम्ही खूप दिवसांपासून ठरवतोय की आपण व्हिडिओ करू आपल्या स्टॉलवरती. आमच्या दोघींचा पर्सनली व्हिडिओ नसेल बघ की आम्ही माउथ थ्रू बोलतोय वगैरे, तर तुला स्पेशल खूप थँक्यू आहे. कारण की कॉन्फिडन्सच येत नव्हतं आम्हाला बोलायचं की आपण बोलून व्हिडिओ टाकू किंवा काय करू. सो आता आम्ही आमचे कस्टमर असतात की ते खूप कन्फ्युज आहेत की नक्की तुमचा स्टॉल कुठे आहे. खूप सारे स्टॉल आहेत, तर ते बोलतात की तुम्ही तुमचा व्हिडिओ करा की तुमचे फेस आम्हाला दिसतील, तुम्ही रिव्हील व्हा. आम्ही खूप इंट्रोवर्ट होतो. पण जर तुम्ही या पॉडकास्टला बसून जर उद्यापासून तुमचे जे
ते व्हिडिओ दिसत आहेत आम्हाला तर नक्कीच मानेन की हा पॉडकास्ट सक्सेसफुल झालाय. येस आणि मी पण तुम्हाला थँक्यू बोलेल कारण तुम्ही आज तो संडे जो आपला शूट चालू आहे, तुमच्या स्टॉलचा टाइम आहे आणि त्यातला टाइम तुम्ही टाइम काढून आला, तुम्ही दरकास्ट शोला दरकास्ट टीमला तुम्ही भेट दिली आणि वी आर लकी टू हॅव यू हिअर. आणि नक्कीच आम्ही एक्साइटेड आहोत तुमच्या, आणि आम्ही पण स्वतः स्टॉलला व्हिजिट करू नक्की, जसं आम्हाला टाइम भेटेल आमची टीम पण येऊ, आम्ही पण शॉपिंग करू तुमच्या स्टॉल पासून. आणि आमचा जेवढा वाटा असेल, आम्ही जेवढा आमच्याकडून होईल तेवढा आम्ही तुम्हाला मदत करू नक्की. ह्या पुढे पण काय जे प्लॅन्स असतील ते पण करू आपण. आणि आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही पुढे पण जावा, चांगलं नाव कमवा. एकचे आम्हाला 10 स्टॉल बघायला भेटतील, 11ची 20ची टीम हो तुमची, आणि असं तुम्ही नाव करत राहा. आणि जशी तू बोललीस की तुझ्या फॅमिली मेंबरने तुला खूप लोक बोलली होती, तर तू त्यांना पण चांगलंच उत्तर देशील, पुढच्या येणाऱ्या काळामध्ये देशील, आणि असेच पुढे जात राहा. तर थँक्यू.